नाव घ्यायचा कार्यक्रम आहे का? त्यात प्रश्न विचार, वाक्याच्या शेवटी काय येतोय? बघा उदाहरण, तू कुठे गेला होतास? वाक्याच्या श्यामला आवाज दिला, हा ये श्याम इकडे जा पाणी घेऊन ये. गेला श्याम, आणला होता प्लस पाणी सारखंच पाणी आणलं होतं मास्तर आम्हाला. बरोबर आहे. अजून पक्षी कुठले कुठले? गाय, मोर आहे, बगळा, खेकडा, दोन छोटी वाक्य उभयानवी अव्ययाने जोडतात तेव्हा त्या ठिकाणी काय वापरायचं आहे? अर्धविराम वापरायचं. काय वापरायचं? अर्धविराम. गड आला पण सिंह गेला. गड आला हे पहिलं वाक्य बाळांनो, बरोबर आहे की नाही? पहिलं वाक्य आणि सिंह गेला हे दुसरं वाक्य आहे की नाही? पण सिंह गेला. गड आला, आल्यानंतर काय घेतलं आपण? अर्धविराम. पुढचं वाक्य काय? पण सिंह गेला. दोन छोटी वाक्य ज्या उभयानवी अव्ययाने जोडतात त्याला काय म्हणायचंय? अर्धविराम. कोणतं चिन्ह वापरतात त्या ठिकाणी? अर्धविराम. चिन्ह पाहायच्या अगोदर विराम चिन्ह कशाला म्हणतात हे तुम्हाला माहिती पाहिजे. 2 मार्काला आहे फक्त. याचा अर्थ असा नाही की चला काय आहे 2 मार्क आहे. 1 मार्कावर आयुष्य आणि भविष्य घडायचे का बिघडायचे त्या एका मार्कावर अवलंबून असते. मी जेव्हा डीएडची टीईटी परीक्षा दिली होती पहिल्यांदा, त्यावेळेस मला त्या पहिल्या परीक्षेमध्ये 89 मार्क होते आणि त्या ठिकाणी 90 मार्काला त्या ठिकाणी ते मेरिट आमचं लागलं होतं. मला किती होते? 89 मार्क होते. म्हणजे तुम्ही हा विचार करू नका 1 मार्क काय करू शकतो किंवा 2 मार्क काय करू शकतो. येत्या 10वीच्या पेपरमध्ये तुम्हाला विरामचिन्ह ही तुम्हाला 2 मार्कासाठी फक्त 10वीचाच पेपर नाहीये. आयुष्यात भविष्यात जेव्हा तुम्ही स्पर्धा परीक्षा करताल ना त्या स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला विरामचिन्ह आहेत मराठी व्याकरणमध्ये. मग विरामचिन्ह म्हणजे काय? बोलता बोलता जेव्हा आपण थांबतो त्या थांबण्याला काय म्हणायचंय? विराम. पण हे थांबणं जेव्हा तुम्ही विशिष्ट चिन्हांनी किंवा खुणांनी दाखवता तेव्हा त्या विशिष्ट चिन्हाला काय म्हणायचंय? काय म्हणायचंय? विराम चिन्ह. काय म्हणायचं? विराम चिन्ह. बघा विराम चिन्ह ही इंग्रजी भाषेकडून मराठी भाषेला मिळालेली काय आहे? देणगी आहे. इंग्रजांनी भारतावर राज्य केलं. किती वर्ष? किती वर्ष केले? 200, 500, 1000, 200. किती वर्ष केले? 150 वर्ष. 200 केले? तू इंग्रजीचा काय होता काय? ए थोबाडे या का रे? 200 वर्ष केले काय? कुठं होता तू? होता का काय इंग्रजीच्या काळात तू? 200 वर्ष? हा 150 वर्ष केले. वर्ष नाही 150 केले, 150 केले. 150 वर्षातच कंटाळा आला आपल्याला त्यांचा. जाताना आपल्याला ती विरामचिन्ह देऊन गेली. कोणी? इंग्रजी भाषेकडून मराठीला मिळालेली देणगी आहे विरामचिन्ह. मग तुम्हाला मी नाव सांगितलं ते नाव काय होतं? मेजर कॅन्डी. मेजर कॅन्डी. मेजर कॅन्डीनं पहिल्यांदा त्या ठिकाणी काय केले? विरामचिन्ह मराठीमध्ये वापरले. कोणी वापरले? मेजर कॅन्डी. हे लक्षात ठेवा बाळांनो. हे तुमच्या पुस्तकात नाही असते 100 रुपयाच्या. नाही पुस्तकात तुमच्या कुठे बी शोधा भेटणार नाही मेजर कॅन्डी. म्हणजे मेजर कॅन्डी नाही भेटणार, तो वाक्यच नाही भेटणार. हे फक्त मीच तुम्हाला शोधून त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. मेजर कॅन्डीनं पहिल्यांदा मराठी भाषेमध्ये विरामचिन्हाचा काय केलाय? वापर केलेला आहे. चला बघा हे विरामचिन्ह किती आहेत? एकूण 9. किती आहेत? 9. चला किती मार्काला आहेत? 2. कुठे आहेत? कोणत्या पेपरला आहेत? 10वीच्या पेपरला. किती मार्काला आहेत? 2 मार्काला. चला आता मग आता आपण विरामचिन्ह घेऊया. पहिलं विरामचिन्ह कुठलं आहे बाळांनो? पूर्णविराम. समजलं हे चिन्ह? आता मग केव्हा वापरायचं? वाक्य पूर्ण झालं आहे हे दाखवण्यासाठी काय वापरायचं आहे? पूर्णविराम. कोणतं चिन्ह वापरायचं? पूर्णविराम. उदाहरणार्थ बघा बाळांनो, मी दररोज अभ्यास करतो. वाक्याच्या शेवटी काय आला बाळांनो? काय आलाय? आणखीन एकदा आहे पूर्णविराम वापरतात. कधी वापरतात? शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी. काय दाखवण्यासाठी? शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी. उदाहरणार्थ प्रसुभोंग. प्रमोद च्या नंतर काय येणार आहे? सु नंतर काय येणार आहे? अरे प्रमोद सुभाष भोंग. सु नंतर काय आहे? पूर्णविराम. प्रसुभोंग. किंवा एखादं वाक्य त्या ठिकाणी आणखीन बघा. या बघा हे एमपीएससीचं पुस्तक आहे बघा. याच्यामध्ये आणखीन दाखवलं त्या ठिकाणी शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी. शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी बघा B.A. शिंदे. कसला शिंदे? B.A. शिंदे. म्हणजे एखाद्या सरांचं नाव आहे. आपलं शेखर सरांचं नाव घेऊ आपण. सरांचं नाव काय? शेखर. सरांच्या वडिलांचं नाव काय?
शेखर सुनील काय त्यांचं नाव मला शेखरचं वालाच नाव म्हणते. ठीक आहे आपण ह्याचं घेऊ आर्यनचं घेऊ. आर्यनचं नाव काय आपण आर्यन सिद्धेश्वर शिंदे. एस शिंदे. काय सांगितलंय कधी वापरायचं पूर्णविराम? शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी सुद्धा काय वापरतात बाळांनो? पूर्णविराम वापरतात. आर्यन सिद्धेश्वर शिंदे. मग त्या ठिकाणी आपण घेतले ए तेव्हा नाव काय सिद्धेश्वर. यस पण ते लिहिताना कसं लिहायचंय? मराठीमध्ये ए असं समजा उदाहरणार्थ घेतलं आपण त्या ठिकाणी एस शिंदे. एस शिंदे. हे बघा इकडे ए गेले काय पुढे काय यस. हा पुढे काय शिंदे. काय शिंदे. समजलं का बाळांनो कधी वापरायचं पूर्णविराम? पहिला नियम काय? वाक्य पूर्ण झालं हे दाखवण्यासाठी काय वापरायचं आहे? पूर्णविराम. मी दररोज अभ्यास करतो वाक्य शेवटी काय आला? पूर्णविराम. दुसरा नियम काय आपला? शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी काय वापरायचा आहे? पूर्णविराम. बघा एस शिंदे. एच्या नंतर काय आलं? पूर्णविराम. एसच्या नंतर काय आलं? पूर्णविराम. हा दुसरा नियम पण तुमच्या लक्षात तुम्ही ठेवायचा आहे. शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी काय वापरायचं? पूर्णविराम वापरायचं. समजलं बाळांनो पूर्णविराम कधी वापरायचं? हा पहिला नियम. पहिलं चिन्ह कधी वापरायचं त्याच्यावरची उदाहरण. ह्यात कुणाची काय अडचण आहे का? असेल तर विचारा. दुसरं चिन्ह बघायचं आपण आता. दुसरे चिन्ह बघा अर्धविराम. बघा अर्धविराम कसा आहे? बघा हे कंस आहे आणि वरती हा पूर्णविराम खाली काय स्वल्पविराम. हे चिन्ह कुठलं आहे? अर्धविराम. बघा नीट आहे का बाळांनो? अर्धविराम मध्ये आणि अपूर्ण विराम मध्ये कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. इकडे बघा ह्या दोन चिन्हामध्ये कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. इथं एक पूर्णविराम इथं एक पूर्णविराम आणि कंस. हे कुठलं चिन्ह आहे बघा? अपूर्ण. आणि वरती पूर्णविराम आणि खालती स्वल्पविराम हे कोणतं आहे? अर्धविराम. ह्या दोन चिन्हामध्ये फक्त तुम्ही कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. ओके बघा आता अर्धविराम कधी वापरायचा आहे? दोन छोटी वाक्य उभयान्वी अव्ययी जोडतात तेव्हा काय वापरायचं आहे? अर्धविराम. गड आला हे पहिलं वाक्य आहे. ऐक नाही बाळांनो? आलाच्या नंतर आपण काय वापरायचं आहे? अर्धविराम. पण सिंह गेला. बघा गड आला पण सिंह गेला. दोन वाक्य इतके नाही. आपला नियम काय सांगतोय? दोन छोटी वाक्य उभयान्वी अव्ययी जोडतात तेव्हा त्या ठिकाणी काय वापरायचं आहे? अर्धविराम वापरायचं. काय वापरायचं? अर्धविराम. गड आला पण सिंह गेला. गड आला हे पहिलं वाक्य बाळांनो बरोबर आहे की नाही? पहिलं वाक्य आणि सिंह गेला हे दुसरं वाक्य आहे की नाही? पण सिंह गेला. गड आला आल्याच्या नंतर काय घेतलं आपण? अर्धविराम. पुढचं वाक्य काय? पण सिंह गेला. दोन छोटी वाक्य ज्या उभयान्वी अव्ययी जोडतात त्याला काय म्हणायचंय? अर्धविराम. कोणतं चिन्ह वापरतात त्या ठिकाणी? अर्धविराम. समजलं बाळांनो? हा नियम समजला. कधी वापरायचं समजलं. पुढचा चिन्ह बघा स्वल्पविराम. कुठला? स्वल्पविराम. बघा एकाच जातीचे शब्द जेव्हा लागोपाठ येतात तेव्हा त्या ठिकाणी काय वापरायचं? स्वल्पविराम. बाबा नद्यांची नावं घ्या. गंगा जमुना यमुना सरस्वती गोदावरी काय असेल ते असेल. मुलींची नावं घ्या. काही असं मुलींची नावं घ्या. एका जातीतल्या एका वर्गावरच्या सगळ्या मुली आल्या. अनुजा, श्रद्धा, सोनाक्षी, अनुष्का, गौरी, राजलक्ष्मी, अर्पिता, सार्थकी, सान्वी, आपली हिनं श्रावणी. ह्या मुलींची नाव आहेत. मग या प्रत्येक मुलीची नाव पुढे काय येणार आहे? काय येणार आहे? आपला नियम काय सांगतोय? एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यास काय वापरतात? स्वल्पविराम. आर्यन, अथर्व, रूपशंकर, शिवशंकर, रूपदेव आहे की नाही? उमर आहे, स्वामी आहे, समर्थ आहे, शिवराज आहे, साई आहे. तो कसा बघतो तू? आपला आहे कोण? रुद्र आहे. आयुष्या कृष्ण आहे. पियुष्या आपला हा कोण? योग्या. पुन्हा हा कोण? संख्या. कसं बघतो? माझं नाव कधी कार्यक्रम आहे का? हा प्रिया. हा स्वामी. ए स्वामी म्हणा तुझ्या एवढा आहे काय? सोम नाव मला ते पप्पाने किती लाडाला नाव ठेवलं असते. कोणी ठेवलं? नाव ठेवलं गेली काय? आत्याने ठेवलं काय? बरोबर. हा इकडे बघा तुला असायला पहिला आडबाजूला तू ना मुकेश. मुकेश रूपदेव एकाच गटातले. हा सई तसं म्हणून घे मला बोलायचं. ओके म्हणजे काय सांगायचं तुम्हाला? एकाच जातीची हे सगळे एकाच जातीचे शब्द आहेत मुलांचे आहेत की नाही? मुलींचे वेगळे आहेत, नद्यांचे वेगळे आहेत, पर्वतांची नाव आलीत बरोबर आहे ना? पक्ष्यांचे आहेत, चिवताई आहे, कावळा आहे की नाही?
अजून पक्षी कुठले कुठले? गार आहे, मोर आहे, बगळा आहे, खेकडा पक्षी आहे. खेकडा कोण बोलले रे? खेकडा पक्षी आहे, हवेत आहे काय बोलते? कुठल्या खेकड्याला पंख बघितलं तू? बघा म्हणजे काय सांगितलंय? खेकडा एकाच जातीचे काय शब्द लागोपाठ आलं. प्रत्येक शब्दाच्या पुढे काय घ्यायचंय? काय घ्यायचंय? एकाच जातीचे शब्द लागोपाठ असतात, त्या प्रत्येक शब्दाच्या पुढे काय येणार आहे? खेकडामध्ये घ्यायचं नाही बरं का. समजलं? चला उदाहरण बघा. त्याचा दुसरा नियम बघा. हाक मारताना नावाच्या पुढे वापरायचा. काय वापरायचंय? श्याम पुस्तक दे. बघा श्याम काय? मुलगा मुलगी नाव आहे की नाही? हाक मारे अथर्वा चालेल पाणी घेऊन ये. अथर्वाच्या जांभळी दे जांभळी. सकाळ सकाळ पहिल्या तासाला जांभळी दिलाय. 30,000 रुपये भरून पाठवला इकडे आणखी थोबाड तोंडाचा. लक्ष दे इकडे बघा. श्याम पुस्तक दे. श्यामला आवाज दिला. हा ये श्याम इकडे जा पाणी घेऊन ये. गेला श्याम आणला होता प्लस पाणी त्याने सारखंच पाणी आणला होतं मास्तर आम्हाला. बरोबर आहे का? त्याला आवाज दिलाय म्हणजे हाक मारताना नावाच्या पुढे काय वापरायचं आहे? काय वापरायचं बाळा? समजलं? सोपं आहे का नाही? चला तिसरा नियम आपला अपूर्ण विराम. मी मग सांगितलं. हा सॉरी चौथा. हे कोणतं चिन्ह आहे आता आपलं? नीट आहे का? आता थोडं गांभीर्याने घ्या. जिथं गांभीर्य तिथं गांभीर्य, जिथं सिरियसपणा तिथं सिरियसपणा. अर्धविराम आणि अपूर्णविराम ही भावकीतली माणसं आहे. या काळ घरात राहते ती. ही जुडी आहे ती भाऊ भाऊ. ही सारखीच दिसते ती. काय काय सारखी दिसते ती. सारखी दिसते ती म्हणजे दोघं ह्यात कन्फ्युजन होऊ द्यायचंय का? दोघं सखी भाऊ आहेत. काय आर्यन दोघं कोण आहे? सखी भाऊ आहे. एक 10वीला आणि एक 9वीला आहे. 9वीचा झोळा पाठवला 10वीला पेपरला. असं होऊ द्यायचं का? ह्या दोघांमध्ये कन्फ्युजन होऊ द्यायचंय का? अर्धविराम आणि अपूर्ण विराम थोडा फरक आहे. काय थोडा फरक? एकाच्या डोक्याने केस बरोबर एक टाकलाय. फरक बघा बघा. हे बघा वर काय पूर्णविराम खाली स्वरूपी. हे कोणतं चिन्ह आहे बाळानो? अर्धविराम. आणि हे कोणतं चिन्ह आहे? अपूर्णविराम. ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ द्यायचंय का? हे खूप महत्वाचं आहे बरं का. ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. बघा अर्धविराम झाला ना अर्धविराम. बघा आता कुठला आहे? अपूर्णविराम. केव्हा वापरतात? वाक्याच्या शेवटी तपशील देताना वापरतात. वाक्याच्या शेवटी काय देताना? तपशील. काय वापरतात? छोटा बघ काय वापरतात? अपूर्ण. बघा वाक्याच्या शेवटी तपशील देतात. उदाहरणार्थ नामांचे प्रकार पुढील प्रमाणे आहेत. नामांचे प्रकार पुढील प्रमाणे. त्या प्रमाणेच्या पुढे काय द्यायचं आहे? अपूर्ण विराम. मग नामांचे प्रकार सामान्य नाम, विशेष नाम, बहुवाचक नाम. समजलं का? कधी वापर? वाक्याच्या शेवटी तपशील देताना. पुढील क्रमांकाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कधी येणार आहे अपूर्ण विराम? झालेच्या पुढं. आणि मग पुढे विद्यार्थी 5 नंबरचा, 10 नंबरचा, 15 नंबरचा, 20 नंबरचा हे विद्यार्थी काय झाले? काय झाले? पास झाले, नापास झाले, उत्तीर्ण झाले. काय झाले? उत्तीर्ण. कधी वापरायचं बाळा अपूर्ण विराम? वाक्याच्या शेवटी तपशील देताना. काय वापरायचं त्या ठिकाणी? अपूर्ण विराम वापरायचं. काय वापरायचं? अपूर्ण विराम. चला पुढचं चिन्ह घ्या. प्रश्नचिन्ह. ह्यात काय नियम पाठ करायची गरज आहे? बिगर टेन्शन आहे. काय प्रश्नचिन्ह कधी वापरायचं? प्रश्नचिन्ह वाक्याच्या शेवटी प्रश्न विचारल्यावर काय वापरायचं आहे? काय वापरायचं? प्रश्नचिन्ह. आज टिफिन मध्ये काय आणलं बाळा तू? टिफिन मध्ये आज काय आणलं? हा मी तुम्हाला काय विचारलाय? बरोबर आहे. हो का? हे उदाहरण बघा त्या ठिकाणी. तू कुठे गेला होतास? बागेत गेलता. बागेत गेलता. सोयाबीनच्या शेंगा करत बघा. प्रश्न वाक्यात प्रश्न विचार. वाक्याच्या शेवटी काय येतोय? बघा उदाहरण. तू कुठे गेला होतास? वाक्याच्या वाक्याच्या शेवटी काय आला? प्रश्नचिन्ह. काय आला? प्रश्नचिन्ह. ओके पुढचं चिन्ह बघा. आधी प्रश्नचिन्ह कसं आहे बघा लक्षात ठेवा बरं का. आणि सोपं हे सगळं येत असते. विद्या प्रश्नचिन्ह लक्षात ठेवायचं. पुढचं चिन्ह उद्गारवाचक चिन्ह. कोणतं? उद्गारवाचक चिन्ह. केव्हा वापरतात?
आपल्या मनातील भावना व्यक्त करणाऱ्या उद्गारवाचक त्या शब्दाच्या पुढे काय वापरायचं आहे? उद्गारवाचक चिन्ह. आणि उद्गारवाचक शब्द कुठं? बापरे, शाबास, अरे रे 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 रे, ओ नाही येत नाही तसला शब्द येत नाही. बापरे, शाबास, अरे रे, हे कसले शब्द? हे शब्द कसले कसले? उद्गारवाचक शब्द. बस बस, तुमच्या मनात टाका नका. हे शब्द कसले? उद्गारवाचक. आणि मग उद्गारवाचक शब्दांच्या पुढे काय येतो रे मला? उद्गार चिन्ह येते. कसला चिन्ह? उद्गारवाचक चिन्ह. बापरे, केवढा मोठा साप. बघा पुढे काय आलं? कसलं चिन्ह आले? उद्गार. कसलं चिन्ह आले? उद्गार. समजलं बाळांनो? शाबास, तुला आउट ऑफ मार्क मिळाले मॅथ्सला. शब्दाच्या पुढे काय येणार आहे? शब्दाच्या पुढे काय येणार? उद्गार चिन्ह. अरे रे 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 रे, किती वाईट झालं बाळांनो. अरे रेच्या पुढे काय? खेद दर्शक आहे. अरे रेच्या पुढे काय येणार आहे? कसलं चिन्ह येणार आहे? चला, काय अडचण कोणाशी बाळांनो? सोपं आहे. आणि आपल्याकडे सोप्यातलं सोपं असते. काय अडचण आहे का? पुढचं चिन्ह बघा. पुढचं चिन्ह कुठलं आहे बाळांनो? पुढचं चिन्ह कुठलं आहे? आता याच्यामध्ये दोन प्रकार आहेत. अवतरण चिन्हामध्ये दोन. पहिला प्रकार कुठला आहे? आणि दुसरा प्रकार कुठला आहे? नीट बघा, हा कसला आहे? ही दोघं सुद्धा एकाच घरातली आहेत. एकेरी अवतरण भावकी नाही रे, एका घरात येत नाही. ओके शिव, ऐक बाळा, एकेरी अवतरण चिन्ह कसं आहे बघा. आता एकेरी अवतरण चिन्ह केव्हा वापरतात? एखाद्या शब्दावर जोर देताना. महात्मा गांधीजी म्हणा, ह्याचं उदाहरण येत आहे बरं का. गांधीजींनी चले जाव ही घोषणा केली. मग चले जाव ह्या शब्दावर आपण काय दिलाय? जोर दिला. काय दिला? जोर. चले जाव ह्या शब्दाच्या वरती काय येणार आहे? एकेरी अवतरण चिन्ह. काय येणार? दुसरा प्रकार बघा, दुहेरी अवतरण चिन्ह. कधी वापरतात? बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द काय करतात? बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द देताना वापरतात. कधी वापरतात? बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द देताना वापरतात. काय वापरतात? दुहेरी अवतरण चिन्ह. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द देताना वापरतात. कोणाच्या? बोलणाऱ्याच्या तोंड. उदाहरण बघा, शरद म्हणालाय. कोण म्हणालाय? काय म्हणाला? मी सहलीला येईल. मी कुठे येईल? आपला नियम काय सांगतो दुहेरी अवतरण चिन्हाचा बाळांनो? बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द देताना वापर. बोलणारा कोण आहे तर? शरद. तो काहीतरी बोलतोय, तो काहीतरी सांगतोय. शरद म्हणाला मी सहलीला येईल. शरद काय म्हणालाय? मी सहलीला येईल. आणि मग हे शब्द दाखवतात त्या ठिकाणी मी सहलीला येईल या शब्दाच्या या बाजूला आणि याच्यावरती काय येणार आहे बाळांनो? दुहेरी अवतरण चिन्ह येणार आहे. दोन चिन्ह आहेत. कुठले कुठले? एक चिन्ह एकेरी अवतरण चिन्ह आणि दुसरं चिन्ह कुठलं? दुहेरी अवतरण चिन्ह. समजलं बाळांनो? आता बघा, संयोग चिन्ह आणि अपसारण चिन्हामध्ये कन्फ्युजन होऊ द्यायचं नाहीये. कशामध्ये? संयोग चिन्हामध्ये आणि अपसारण चिन्हामध्ये. बघा, संयोग चिन्ह, आठवविराम चिन्ह कुठला आहे? संयोग चिन्ह. कधी वापरायचं आहे? दोन शब्द जोडताना वापरतात. कुठले कुठले? दोन शब्द जोडताना वापरतात. विद्यार्थी, प्रतिनिधी. विद्यार्थीच्या पुढे काय आहे? प्रतिनिधी. पण चिन्ह कुठला आहे बाळा? कुठला? संयोग चिन्ह. आई वडील, भाऊ बहीण ह्या शब्दांच्या पुढे आपण त्या ठिकाणी काय द्यायचं आहे? संयोग चिन्ह द्यायचं आहे. दुसरा नियम बघा, ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास आपण काय वापरतो? डॅश. आहे की नाही? काय वापरतो? तुम्ही काहीतरी लिहिताय तुमच्या नोटबुक मध्ये आणि शब्द अपुरा राहिलाय, त्या ठिकाणी आपण डॅश डॅश डॅश. डॅश नसतो तो. त्याला डॅश म्हणायचं का? त्याला डॅश म्हणायचं नाही. पण 90% विद्यार्थी डॅशच म्हणतात. त्यांची तर काय चुका? शिकवणारा मास्तर डॅश म्हणत असतो. विचारा, कधी बाहेर गेला तुमच्या मित्राला विचारा डॅश कधी वापरायचा. काय करा, मुद्दाम नोटबुक घ्या, एक वाक्य घ्या आणि अर्धवट ठेवा. नंतर म्हणायचं हे चिन्ह ते लिहा पुढं. काय लिहा? संयोग चिन्ह. नंतर म्हणायचं काय रे? ते म्हणतो डॅश आहे. डॅश तो डॅश नसतोच आहे. तो काय असतो? संयोग चिन्ह आहे. काय ते? कधी वापरायचं आहे? ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास काय वापरायचं आहे? संयोग चिन्ह. आणि दोन शब्द जोडताना त्या ठिकाणी वापरायचं. कुठले कुठले?
विद्यार्थी प्रतिनिधी आणि ते शब्द असतील त्या ठिकाणी त्यावेळेस काय वापरायचं आहे संयोग चिन्ह वापरायचं आहे. आता शेवटचा प्रकार बघा अपसारण चिन्ह. संयोग चिन्ह आणि अपसारण चिन्हामध्ये काय फरक आहे? संयोग चिन्ह ह्याचा आकार काय लहान आणि अपसारण चिन्हाचा आकार कसा आहे मोठा. लहान मोठा एवढंच लक्षात ठेवायचं. संयोग चिन्ह म्हणजे समाधान अंकल आणि अपसारण चिन्ह म्हणजे आलता पाटीलांकन. कशाला इथं इथे येत नाही तिकडे येत कुठं दुसरीकडे इथे नाही इथे घ्यायचं नाही तर ह्यांची उंची जास्त आहे. अपसारण चिन्ह म्हणजे मोठे तसं मोठं हाईट. ओके समजलं लक्षात ठेवायची. खरं नको नको हे नसतं हे नावातलं पहिलं अक्षर आम्हाला सांगतो वेळा तुम्हाला मी. पहिलं अक्षर नाव ह्याच्यातल्या ह्या शब्दातलं पहिलं अक्षर समजलं. चला आता अपसारण चिन्ह कधी वापरायचं? बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास. तुम्ही काहीतरी बोलताय, तुम्ही काय करताय काहीतरी बोलताय आणि बोलता बोलता तुमची त्या ठिकाणी काय केले विचार मालिका तुटले. मी गेलो पण तुम्हाला काय बोलताच नाही म्हणजे बोलता बोलता तुमची काय झाली विचार मालिका तुटले. तेव्हा त्या ठिकाणी काय वापरायचं आहे अपसारण चिन्ह. कोणतं चिन्ह वापरायचं आहे अपसारण चिन्ह वापरायचं आहे. कोणतं चिन्ह वापरायचं आहे अपसारण चिन्ह वापरायचं आहे. बघा स्पष्टीकरण द्यायचे असल्यास वापरतात. लाल रिबीन बांधली आहे सॉरी ती मुलगी जिने लाल रिबीन बांधली आहे म्हणजे त्या मुलीविषयी स्पष्टीकरण. ती मुलगी जिचा भाषणात पहिला नंबर आला. एखाद्या मुलीविषयी तिने केलेल्या तिच्या त्या चांगल्या कामाविषयी तुम्हाला काय करायचं आहे स्पष्टीकरण द्यायचं आहे. आणि मग हे स्पष्टीकरण देत असताना तुम्ही त्या ठिकाणी काय वापरायचं आहे अपसारण चिन्ह. आणि अपसारण चिन्हला दुसरा शब्द काय डॅश. कुठला आहे डॅश. पण ही चूक नाही करायची. तुम्ही काय तर लिहिताय आणि शब्द अपुरा तुम्ही डॅश ही डॅश म्हणत नाही तुम्ही तो चिन्ह कुठला आहे संयोग चिन्ह. आणि डॅश कुठं आहे हा ह्यालाच काय म्हणायचं अपसारण चिन्ह. चला बाळा समजलं तुम्हाला समजलं. ह्यात काय अवघड आहे का एकदा बघा कुठले कुठले विरामचिन्ह घेतले आपण. पहिले विरामचिन्ह कुठलं आपलं कधी वापरतात उदाहरण. दुसरं विरामचिन्ह कुठलं केव्हा वापरतात उदाहरण. तिसरं विरामचिन्ह केव्हा वापरतात उदाहरण. नाही ह्याचं उदाहरण सांगायचं एकाच जातीचे शब्द. आता हा दुसरा नियम काय उदाहरण. चौथं विरामचिन्ह कुठला आहे केव्हा वापरतात उदाहरण काय चुकलं. मी तुम्हाला सांगितलंय मग हे नामाचे प्रकार नाही त्याच्या अगोदर तपशील द्यायचा तुम्हाला. पुढील प्रमाणे वाक्याचे पुढील प्रमाणे प्रकार आहेत बरोबर आहे का. किंवा पुढील क्रमांकाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्या झाल्याच्या नंतर येणार आहे हे चिन्ह कोणतं अपूर्णविराम. आणि मग ते विद्यार्थी 10 नंबर 8 नंबर 15 नंबर समजलं का त्या समजलं. ओके पुढचं चिन्ह केव्हा वापरतात उदाहरण काय पुढचं उदाहरण चिन्ह कोणता केव्हा वापरतात उदाहरण. हा साप फक्त साप नाही. पुढचं विरामचिन्ह हा पहिला प्रकार कधी वापरतात उदाहरण. दुसरा उदाहरण चिन्ह कुठला आहे केव्हा वापरतात हा पुढचं विरामचिन्ह कुठला आहे कधी वापरतात उदाहरण सांगा. ओके पुढचं विरामचिन्ह कुठला आहे त्यालाच काय म्हणतात कधी वापरतात उदाहरण काय ओके. आणखीन त्याचा नियम ते आणखीन केव्हा वापरतात उदाहरण काय समजलं.
कोणाची काय अडचण आहे का बाळांनो? विरामचिन्हामध्ये असेल तर विचारा. आहे का? असेल तर विचारा. घेतो डबल. आता नीट बसा बाळांनो, तसं असता व्यस्त बसू नका कसाही. हा काय घेतलं आपण बाळांनो आज? ओके. मला सांगा कोणत्या भाषेची देणगी आहे मराठी भाषेला विरामचिन्ह? पहिल्यांदा विरामचिन्ह मराठी भाषेमध्ये कुणी वापरली? कुणी वापरले? ओके. एक विद्यार्थी मुलगा असो किंवा मुलगी असो त्यांनी विरामचिन्हाची व्यवस्थित डेफिनेशन सांगा. कोणी पण सांगा. विचार मार्ग तुटल्यास आपण मध्ये मध्ये थांबतो त्याला विराम असे म्हणतात. हा. आणि तोच विराम आपण वेगवेगळ्या खुणांनी दर्शवतो त्याला विरामचिन्ह असे म्हणतात. आपण बोलता बोलता थांबतो त्या थांबण्याला विराम म्हणायचं. पण ते थांबणं जेव्हा आपण विशेष चिन्हाने दाखवतो त्या चिन्हाला काय म्हणायचं आहे? विराम चिन्ह असे म्हणायचं. त्या चिन्हाला काय म्हणायचं? विराम चिन्ह असे म्हणायचं. येतं 10वी साठी हा घटक किती मार्काला आहे? 2. किती मार्काला आहे? 2 मार्काला आहे. कुणाची काय अडचण बाळांनो? असेल तर विचारा. अजून तुम्हाला नसेल. मराठी भाषेमध्ये विराम चिन्हांचा पहिल्यांदा वापर कुणी केला? कुणी केला? मेजर कॅन्डी यांनी पहिल्यांदा मराठी भाषेमध्ये विरामचिन्हांचा काय केला? वापर केला. मला सांगा विराम चिन्ह ही कोणत्या भाषेकडून मराठीला मिळालेली देणगी आहे? आहे. बरोबर आहे? बरोबर आहे. चला